नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी आज सोमवारी मोठा हल्ला केलाय. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आलंय. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरले होते. सुरक्षा दलाचे वाहन त्याच्या प्रभावाखाली आल्यानं या स्फोटात 9 जवान हुतात्मे झाले असून 6हून अधिक जवान गंभीर जखमी झालेत. सैनिकांचे पथक आपली मोहीम संपवून परतत असताना हा हल्ला झालाय. मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी नक्षलग्रस्त कुत्रू ते बेदरे मार्गावर करकेलीजवळ जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनावर हल्ला करून स्फोट केला. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2020 मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय. चीनमध्ये ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसमुळे हाहाकार उडालाय. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस भारतातही पोहोचलाय. या व्हायरसचा पहिला रुग्ण बेंगळूरमध्ये आढळलाय. बेंगळूर येथील एका रुग्णालयात 8 महिन्याच्या मुलीमध्ये हा व्हायरस आढळून आला आहे. या प्रकरणी आरोग्य विभागातर्फे असं कळवण्यात आलं आहे की आमच्या लॅबमध्ये याची अजूनही चाचणी केलेली नाही. मात्र या प्रकरणाचा अहवाल एका खासगी रुग्णालयाद्वारे आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या या अहवालावर शंका घेण्याचं सध्या कारण नाही. बैलहोंगल तालुक्यातील तिगडी येथील श्री शिवबसप्पा अज्जनवर मठामध्ये चोरट्यांनी 15 लाखांहून अधिक किमतीचे सुमारे 30 किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने व इतर वस्तू लंपास केल्यानं गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास मंदिराशेजारी राहणाऱ्या सुतार यांच्या घरातील महिला झाडलोट करीत असताना मंदिराला लावलेला कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसल्यानं हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. मंदिराला लागूनच पुजाऱ्यांची घरे तसेच मठासमोर कुंभार वसाहत व शेतकऱ्यांची घरे असताना देखील मंदिरात घडलेल्या या चोरीमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नाईक, सीपीआय पंचाक्षरी सालीमठ व पोलिसांनी तातडीने येऊन पाहणी करून पंचनामा केला. गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज घेण्यात आली असून लवकरच चोरट्यांना गजाआड करणार असल्याची माहिती बैलहोंगलचे डीवायएसपी रवी नायक यांनी दिली आहे. या भागात चोरीच्या घटना वाढल्या असून या घटनेने गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. खानापूर तालुक्यातील हिरे अंगरोळी नजीक बिबट्या मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली. संपूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचं गावाजवळील वेशीवर असणाऱ्या शिवारात मृतदेह आढळून आला असून त्याची शिकार झाली आहे का याबाबत वन खात्याकडून तपास केला जातोय. प्रथम दर्शनी वार्धक्य किंवा आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. काल रविवारी सकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचा मृतदेह दिसून येताच तात्काळ गोलीहळ्ळी वन विभागाला याची माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल संतोष सुंबळी आणि नागरगाळी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक शिवानंद मगदूम यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता दरम्यान मृत बिबट्याची नखे, दात किंवा त्वचा काढली गेली नसल्याने हा शिकारीचा प्रकार नसावा असं अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला आहे. चमचमीत पदार्थांची मेजवानी रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे अन्नोत्सवाद्वारे खवय्यांना मिळवून दिली आहे. काल रविवारी साप्ताहिक सुटी असल्यानं खाद्यप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. या अन्नोत्सवातील प्रत्येक स्टॉलवर नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून अन्नोत्सवाकडे जाणारे मार्ग गर्दीने फुलले होते. त्यामुळे शनिवार व रविवार सलग 2 दिवस येथे गर्दीचा महापूर पाहायला मिळाला. या अन्नोत्सवात 66 स्टॉल्स मांसाहारीचे आहेत तसेच 51 स्टॉल्सवर शाकाहारी पदार्थ उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 72 स्टॉल्सवर गृहोपयोगी वस्तू विक्रीस मांडल्या आहेत. काल रविवारी बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटावर आधारलेल्या आजरामर गीतांचा नजराणा सादर करण्यात आला. त्यानंतर ग्लिटर या थीमचं अनुसरण करणारा चमकदार ग्रुप फॅशन शो स्टॉपर हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम पार पडला. त्यामुळे गुलाबी थंडीत मनमुराद खाण्यासोबत चित्रपट संगीताचा आस्वाद नागरिकांनी लुटला.
सिद्धरामय्या हे सध्या कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत। राज्य शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असून त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही। मला अजून वाट पाहावी लागेल, पण आपण 2028 करिता मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवार असल्याचे सार्वजनिक तथा बेळगाव पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले। मुख्यमंत्री सिद्धरामय्या व माझ्यात कोणतीच राजकीय गुप्त बैठक झालेली नाही। जी झाली ती सर्वांसाठी खुली बैठक होती, त्यामुळे गुप्त बैठकीचा प्रश्नच संभवत नाही। ती चर्चा बैठक नव्हती, तर दुपारच्या जेवणासाठी आम्ही एकत्र आलो होतो। आताच्या मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। सध्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा विचार नसल्याचंही मत त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केले। कर्नाटक सरकारच्या वतीने परिवहन बस तिकीट दरामध्ये 15% वाढ केल्यानं आज सोमवारी सकाळी बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आरपीडी सर्कल येथे मानवी साखळी करून सदर आंदोलन करण्यात आले। त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। परिवहन बसवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्ती योजनेमुळे अडचणी निर्माण होत आहेत। आता हमी योजना व्यवस्थापित करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी बसच्या तिकीट दरात तब्बल 15% वाढ केली आहे। तसेच वेळेवर बस येत नसल्याने विद्यार्थी शाळा महाविद्यालयात वेळेत पोहोचू शकत नाहीत, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे। शक्ती योजनेला आमचा विरोध नाही, मात्र अनियमित बसेसचे वेळापत्रक, तिकीट दरवाढ यामुळे सर्वसामान्य व बहुतांश मध्यमवर्गीयांवर हा बोजा वाढलाय। त्यामुळे तात्काळ ही दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे। सालाबादप्रमाणे यंदा बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने काल रविवारी बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते। पहिल्या क्रमांकाची कुस्ती पैलवान प्रकाश इंगळगी कर्नाटक चॅम्पियन विरुद्ध पैलवान प्रेम जाधव युनिव्हर्सिटी ब्ल्यू लहान कंगराळी यांच्यात लावण्यात आली होती। दोन्ही मल्लांनी एकमेकांच्या विरोधात क्षणाक्षणाला लक्षवेधी डावपेच लढवत कुस्ती रंगतदार अवस्थेपर्यंत नेली। मात्र निर्धारित वेळेनंतरही देण्यात आलेल्या जादा वेळेमध्ये दोन्ही मल्लांना प्रतिस्पर्धी मल्लाला चारीमुंड्याचीत करता आलं नाही। त्यामुळे आजच्या आनंदवाडी आखाड्यातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती ही बरोबरीत सोडवण्यात आली। तरीही अन्य कुस्त्या चटकदार आणि निकाली पार पडल्यामुळे कुस्तीप्रेमींना आजची कुस्ती दंगल ही पर्वणी ठरली। अनुगोळ येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंडळ अनुगोळ यांच्या वतीने रविवारी सकाळी नाथ पैनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनुगोळ येथील सामाजिक कार्यकर्ते दौलत कंगराळकर यांना सपत्नीक पूजेचा मान देण्यात आला होता। तत्पूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे माऊलींची पूजा करून वारकरी पताकाची टाळ, मृदुंग आणि अभंगाच्या सुरात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर वारकरी पताका विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर उभी करण्यात आली। सदर पारायण सोहळा हा यंदाच्या वर्षी 5 दिवसांचा आयोजित करण्यात येणार असून हा सोहळा 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत आयोजिला जाणार आहे। सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी अनोत्सवाला भेट देऊन ग्लॅमरचा टच आणला। वंदना गुप्ते यांनी जनतेशी हितगुज साधून वातावरणात एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण केलं होतं। रोटरी क्लबच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं। अन्नोत्सवातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर रोटरी क्लबच्या सदस्यांशी बोलताना असं नमूद केले की आपण पुढील वर्षीही या अन्नोत्सवाला नक्की भेट देऊ, असं त्यांनी सांगितलं। नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षात 14व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत विविध विकास कामे राबवण्यात आली आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। याबाबत पंचायत राज खाते आणि कर्नाटक लोकायुक्तांकडे तक्रार देण्यात आली आहे। मात्र अद्याप या प्रकरणाची चौकशी झालेली नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांची भेट घेऊन केली आहे। महानगरपालिका बेळगाव यांच्या वतीने ओला कचरा व सुका कचरा या संदर्भात जनजागृतीसाठी शहापूर येथील आदर्श मराठी विद्यामंदिर या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून ओला व सुका कचरा विभाजन या संदर्भात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती।
या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या कलेचे दर्शन करवीत महापालिकेला सहयोग केले। या स्पर्धेनिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये कचरा विघटनाबद्दल जागृती निर्माण झाल्यानं हा एक स्तुत्य उपक्रम ठरला। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत श्रेयस शिंगारे, दुर्वा पाटील, दिव्यकुमार निकम, अवनी चौगुले, प्रज्वल डुकरे यांनी उत्कृष्ट चित्र काढल्यानं बक्षिसे देण्यात आली। तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांनाही त्यांनी काढलेल्या चित्राचं कौतुक करत त्यांनाही विशेष बक्षीस वितरण करण्यात आले। या प्रसंगी शहापूर विभाग महानगरपालिका हेल्थ इन्स्पेक्टर शिल्पा कुंभार, नितीन देमट्टी, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। शाळेतील या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। गॅस कटरच्या सहाय्याने फिल्मी स्टाईलमध्ये एटीएम फोडून चोरट्यांनी 18,77,300 रुपयांची रोकड लंपास केली आहे। कोवाड येथील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र नाकाबंदीसाठी असणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन चोरटे पसार झाले। यानंतर काही अंतरावरच पोलिसांना चोरट्यांचे 4 चाकी वाहन आणि गॅस कटर मिळाली। या चोरीबाबतची फिर्याद बँक शाखा अधिकारी आशिष हरिश्चंद्र रोकडे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे। या चोरीच्या घटनेमुळे कोवाड परिसरात एकच खळबळ उडाली। आज सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी बेळगाव येथील जेएमएफसी तिसऱ्या प्रथम दर्जा सत्र न्यायालयाने 1 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या दिनाच्या खटल्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। 1 नोव्हेंबर रोजी सायकल फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काकेरू चौक शहापूर येथे राज्योत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या लाल पिवळ्या पताका व लाल पिवळा झेंडा फाडणे, कर्नाटक सरकारविरुद्ध घोषणा देणे, महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणा देणे, 2 भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणे तसेच गोवावेस येथील अमर एम्पायर या इमारतीवर दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे तत्कालीन शहापूर पोलीस निरीक्षक लक्कण्णवर यांनी नोंदवले होते। मात्र कर्नाटक सरकारला सदर गुन्हे साबित करता न आल्याने माननीय न्यायालयाने सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे। सीमा भागात अनेक संमेलने होत असतात, त्यापैकी येळ्ळूर येथे आयोजित केले जाणारे साहित्य संमेलन अनेक अर्थाने वेगळे आहे। काल रविवारी येळ्ळूर येथील साहित्यिक संमेलनात रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार डॉक्टर सुरेखा पोटे यांना प्रदान करण्यात आला। साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।